विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 11 चॅप्टर पाहिले आहेत. 10वा, 11वा आणि 12वा चॅप्टर ह्याचे जर पाहिलं तर आपण ह्याच्यामध्ये साम्यपणा येतं. आता 10वा चॅप्टर पाहिलं तर आपल्याला काय सांगता येतं, करंट इलेक्ट्रिसिटी आहे किंवा त्याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणलं किंवा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणलं. त्यानंतर 11वा चॅप्टर मध्ये आपण मॅग्नेटिक मटेरियल्स पाहिले आहेत. आता इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये आपल्याला काही ना काही साम्यपणा आपल्याला आढळतो, विच इज रिलेटेड विथ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डशी संबंधित आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, द स्टडी अबाउट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बाय स्टेशनरी चार्जेस and magnetic field by moving charges. आता स्टेशनरी चार्जेस म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. स्टडी अबाउट स्टेशनरी चार्जेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक बोललेला आहे. त्याच्यानंतर मुव्हिंग चार्जेस मुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं किंवा आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, दिस इज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जसं आपल्याला इलेक्ट्रिक करंटचे 3 परिणाम माहित आहेत, त्याच्यापैकी पहिला परिणाम आहे मॅग्नेटिक किंवा हिटिंग इफेक्ट आहे, दुसरा आहे मॅग्नेटिक इफेक्ट आहे, तिसरा आहे केमिकल इफेक्ट. तशाच प्रकारे इथे काय झालं आहे, आपल्याला स्टेशनरी चार्जेस असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, मुव्हिंग चार्जेस असेल तर म्हणजेच करंट कॅरी कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट, हे आपल्याला माहितच आहे. म्हणजेच moving charges produces magnetic field around it. The relationship between electricity and magnetism. आता इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो आणि मॅग्नेटिक पदार्थ अट्रॅक्ट करण्याच्या गुणधर्माला आपण मॅग्नेटिझम म्हणतो. ह्या दोन्ही मधला रिलेशन किंवा संबंध कशा कशातला, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम इस्टॅब्लिश्ड बाय ओरेस्टेड. ओरेस्टेड या शास्त्रज्ञांनी अँपियर 19व्या शतकामध्ये काय केले तर इन 19th century ओरेस्टेड, Ampere and few others which establish the relation between electricity and मॅग्नेटिझम, ह्या दोन्हीतला संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर इन 1831 फॅराडे performed some experiments in connection with the generation of electric current by means of magnetic flux. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ पासिंग थ्रू गिवन एरिया, त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. आणि त्याच्यामुळे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा लॅटर ऑन जोसेफ हेनरी शोज दॅट द इलेक्ट्रिक करंट्स वेअर indeed produced in closed circuits of coils when subjected to a time varying magnetic field. The outcome of these experiments led to a very basic important law of electromagnetism. काय है इम्पॉर्टन्स लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, आपण फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन म्हणतो. आणि ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड बाय सोर्स टू सर्क्युलेट a unit positive charge in a given circuit. त्याला आपण ईएमएफ म्हणतो. इट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे अँड देअरफॉर ए करंट कॅन बी इंड्युस्ड इन व्हेरियस प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व ए चार्ज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आता समरी ऑफ
फॅराडेज लॉ. समरी ऑफ फॅराडेज लॉ आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, हे मॅग्नेट आहे, मॅग्नेटला दोन पोल असतात, त्याला आपण काय म्हणतो, डायपोल म्हणतो. आणि हे काय आहे, बार मॅग्नेट आहे. आणि ह्याच्या शेजारी आपण एक कॉईल ठेवलेली आहे. त्याला कॉईल मॅग्नेटिक स्प्रिंग म्हणायचं. आणि ह्याच्यामध्ये काय होतो, दिस इज द डिरेक्शन ऑफ करंट. आणि हे काय आहे, कॉईल आहे. आणि हे बघा, आता याच्यामध्ये कॉईल मॅग्नेटिक एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला कॉईल बार एक्सपेरिमेंट मध्ये आता डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय आहे, करंट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे डिफ्लेक्शन दाखवतो म्हणजे काय आहे, या सर्किट मधून काय गेलेलं आहे, करंट पास झालेला आहे. तेव्हाच काय होतं, गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन होतो. आणि आता याच्यामध्ये बघा, दिस इज द क्लोज सर्किट आहे. आणि त्याच्याजवळ आपण काय केलेलं आहे, व्हेन ए मॅग्नेट अप्रोचेस ए क्लोज सर्किट कन्सिस्टिंग ऑफ ए कॉईल. याच्यामध्ये काय आहे, कॉईल आहे, ऍज शोन इन फिगर. या फिगर मध्ये आपण दाखवलेलं आहे. इट प्रोड्युसेस ए करंट इन इट. याच्यामध्ये काय करतं, करंट प्रोड्यूस करतं. कशाने काढायचं आपण, गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन म्हणजेच काय आहे, करंट निर्माण झालेला आहे. व्हेन करंट पासेस थ्रू इट गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन किंवा नीडल डिफ्लेक्ट होतं. करंट इज नोन ऍज इंड्युस्ड करंट. याच्यामध्ये काय निर्माण होतं, इंड्युस्ड करंट निर्माण होतो. तेव्हा व्हेन ए कॉईल अप्रोचेस ए बार मॅग्नेट किंवा मॅग्नेट आहे, मॅग्नेट अप्रोचेस ए क्लोज सर्किट. आता याच्यामध्ये बघा काही कन्क्लुजन आहेत. बघा, समरीमध्ये पाहत असताना आपल्याला पहिली समरी काय आहे, मॅग्नेट पशी काय झालं, कॉईल तर काय होतं, करंट निर्माण होतं. त्याला आपण इंड्युस्ड करंट म्हणलेलं आहे. आता 2 नंबर मध्ये काय आहे, वेन द कॉईल किंवा मॅग्नेट टेकन अवे फ्रॉम द क्लोज सर्किट, लांब नेला तर करंट इज अगेन प्रोड्युस्ड बट इन अपोजिट डिरेक्शन. आता लांब नेला तर काय होतं, डिफ्लेक्शन अपोजिट होतो. म्हणजेच काय झालं, त्याच्यावर आपल्याला काय सांगता येतं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. काय आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे. ज्यावेळेस जवळ आलं त्यावेळेस करंट निर्माण झालं, ज्यावेळेस दूर गेलं त्यावेळेस करंट निर्माण झालं. परंतु दोन्ही वेळेस कसं आहे, अपोजिटली डिरेक्टेड आहे किंवा अपोजिट डिरेक्शन मध्ये निर्माण होतं. म्हणजे अपोजिट डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट इन द एक्सपेरिमेंट. फर्स्ट पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये जे झालं त्याच्या अपोजिट मध्ये काय होतं, करंट निर्माण होतं. त्याच्यानंतर तिसरा आहे बघा, आता इफ इन्स्टेड ऑफ मॅग्नेट द कॉईल इज मूव्ड. आता पण सुरुवातीला काय केलं, मॅग्नेट जवळपास लांब जवळ आणलं त्यावेळेस इंड्युस्ड करंट निर्माण झाला. आता मॅग्नेट स्थिर ठेवायचं आणि कॉईल पुढे मागे करायचं. कॉईल मूव्ह आवर टुवर्ड्स अवे फ्रॉम द मॅग्नेट. बघा, instead of the magnet the coil is moved towards the magnet or away from it. The induced current is produced in the coil that is in the closed circuit. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं, मॅग्नेट मूव्ह करा, टुवर्ड्स घ्या किंवा अवे घ्या, करंट प्रोड्यूस झालेला आहे. मॅग्नेट स्थिर ठेवा आणि कॉईल मागे पुढे करा, तिथे देखील काय करंट निर्माण झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, इंड्युस्ड करंट. म्हणजे कशामुळे, ड्यू टू मॅग्नेटिक फ्लक्स, ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. आता मागं पुढे करतो काय होतं, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड होते आणि त्याच्यामुळे काय होतं, करंट निर्माण होतं. गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन म्हणजेच काय होतं, करंट निर्माण होतं आणि त्याच्यामुळे काय मिळतं आपल्याला, इंड्युस्ड करंट मिळतं. त्यानंतर 4 नंबरचं बघा आता, if the polarity approaching or receding magnet is changed, the direction of induced current is also changed. Polarity बदला, एनएस असलेलं एसएन करा किंवा एन सुरुवातीला जवळ न्या, नंतर एस न्या,
तिथं काय होतं, पोलॅरिटी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, इंड्युस्ड करंट निर्माण होतं आणि पोलॅरिटी मध्ये बदल होतो, चेंज होतो. त्याच्यानंतर द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह स्पीड. आता रिलेटिव्ह स्पीड, फास्ट मोशन झालं तर इंड्युस्ड करंट जास्त होतं, स्लो मोशन झालं तर इंड्युस्ड करंट कमी निर्माण होतं. म्हणजेच द प्रोडक्शन ऑर इंड्युस्ड ईएमएफ डिपेंड्स अपॉन relative motion of the coil with respect to magnet and also the number of turns in the magnet. अशा प्रकारे आपण त्या पहिला आहे इंड्युस्ड करंट निर्माण झालेला आहे ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच्यामुळे काय झालं, इथं करंट निर्माण झालं तर आपण इंड्युस्ड करंट म्हणतो किंवा इंड्युस्ड करंट. फक्त इंड्युस्ड म्हणजे निर्माण झाला, कशामुळं, एकामुळं दुसऱ्या, म्हणजे चेंज इन. आता याच्यामध्ये बघा, आता इथं कॉईल, आता याच्यामध्ये आपण एक कॉईल घेतलेली आहे. इथं सेल आहे, बॅटरी आहे, प्लस मायनस, आणि इथं की आहे. ई आहे, RH रिओस्टॅट आहे, इथं 1 वे की आहे, इथं करंट निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण दुसरे कॉईल ठेवलेली आहे. एक कॉईल 1 आहे, एक कॉईल 2 आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगता येईल, साल्व्हेज जर समरी पाहिलं तर आपल्याला दिस इज द समरी ऑफ का आहे, फॅराडेज लॉची समरी आहे. द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देयर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड मॅग्नेट. हे आपण थांबवलं तर काय होतं, करंट निर्माण व्हायला थांबतं. मोशन केलं तर काय होतं, पुन्हा करंट निर्माण होतं. म्हणजेच ज्या वेळेस आपण मोशन ऑफ कॉईल असेल किंवा मॅग्नेट असेल स्टॉप करू, त्यावेळेस काय होतं, इंड्युस्ड करंट स्टॉप होतं. त्याच्यानंतर instead of a magnet and a closed circuit, 2 coils with their, बघा आता 2 कॉईल घेतल्या. आता काय घेतलं अगोदर आपण, कॉईल मॅग्नेट घेतलं होतं, आता 2 कॉईल घेतलेले आहेत. काय घेतलं आता आपण, 2 कॉइल्स घेतले आहेत विथ देअर planes facing each other shown in the above figure. Also produce a similar effect as mentioned above experiment in the पहिल्यापासून 6 पर्यंत जे काही पहिल्या तसाच निर्माण होतो. फ्रॉम द अबोव फिगर फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स. आता फ्रॉम फिगर फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर मेड किंवा फॉलोइंग assumptions आर मेड. पहिलं काय, वेन द सर्किट इन द प्रायमरी कॉइल, मध्ये काय प्रायमरी हे सेकंडरी कॉइल आहे, इज क्लोज्ड ऑर ब्रोकन, ए मोमेंटरी डिफ्लेक्शन, हे क्षणिक डिफ्लेक्शन आपल्याला याच्यामध्ये आढळतं. इज प्रोड्युस्ड इन द गॅल्व्हनोमीटर ऍट द टाइम ऑफ मेक एनी ब्रेक. मेक एनी ब्रेकच्या वेळेस आपल्याला क्षणिक असं चेंज इन किंवा करंट फ्लो झालेला आढळतं गॅल्व्हनोमीटर थ्रू आपण
पाहू शकतो. When the circuit is closed or broken, the direction of deflection in the galvanometer are opposite to each other. त्यानंतर दुसरा ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये, when there is a relative motion between the two coils and induced current is produced in the secondary coil. दोन्ही मध्ये काय करायचं, when there is a relative motion between the two coils, then there is a current is produced in the secondary coil, but it exists so long as there is the relative motion between the coils. जोपर्यंत ह्या दोन्ही कॉइल मध्ये रिलेटिव्ह मोशन असेल तोपर्यंत आपल्याला इथं करंट निर्माण झालेलं आढळतं. ज्या वेळेस स्टॉप होतं, मोशन स्टॉप होते, त्यावेळेस काय होतं, करंट निर्माण होत नाही. म्हणजे त्याच्यावर आपल्याला तिसरा ऑब्झर्वेशन काय सांगता तिथं, whenever the current in the primary coil is changed by sliding the rheostat, जो काय rheostat आहे, जर्की आहे, a deflection is produced in the galvanometer. This indicates that the presence of induced current. The induced current exists so long as, पूरा केव्हा आहे, so long as there is change in the current in the primary coil. The above observation indicates that so long as there is a change in magnetic flux. बघा, change in magnetic flux. Change in magnetic flux. ह्या सगळ्याच काय सांगता येतं आपल्याला, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इनसाइड द कॉइल, inside the coil and induced EMF is produced. बघा, हे सगळ्याच आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन कन्क्लुजन. काय सांगता येईल आता इथं, कन्क्लुजन. काय ह्याच्यामध्ये कन्क्लुजन, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इनसाइड द कॉइल, द इंड्युस्ड EMF is produced. त्याला आपण काय म्हणतो, द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF reverses if instead of increasing the flux is decreased and vice versa. इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा, द डिरेक्शन ऑफ द इंड्युस्ड EMF अवलंबून असते. अशा प्रकारे आपण कॉइल मॅग्नेटिक फ्लुइड पाहिलेला आहे, त्याच्यानंतर कॉइल एक्सप्लोड पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये टोटल इन ऑल ऑब्झर्वेशन किंवा टोटल ओव्हरऑल कन्क्लुजन विथ काय सांगितलेलं आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. आपण इंड्युस्ड करंट म्हणतो, म्हणजे करंट बी प्रोड्युस्ड EMF इज प्रोड्युस्ड. आता फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, फॅरेडेज लॉज of electromagnetic induction. Faraday's laws of electromagnetic induction. आता याच्यामध्ये काय सांगता येतं, on the basis of experimental evidences, Faraday's laws are stated as an electromagnetic induction. वरी आपण पाहिलेलं आहे, त्याच सगळ्याचं कन्क्लुजन काय केलेलं आहे, लॉज मध्ये सांगितलेलं आहे. त्यातला पहिला लॉ काय सांगता येतंय, फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ मध्ये आपल्याला काय सांगता येईल, आपण पहिलेच आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. काय आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस इंड्युस्ड EMF और इंड्युस्ड करंट. तेच काय आहे, फॅरेडेज फर्स्ट लॉ आहे. बघा, व्हेनेवर देयर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन द क्लोज सर्किट अँड इंड्युस्ड EMF इज प्रोड्युस्ड इन द सर्किट. आता चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस इंड्युस्ड EMF किंवा change in magnetic flux
magnetic flux and EMF is induced and EMF is induced. शेवटी आपण पाहिलेलंच आहे. म्हणजेच दिस लॉ इज क्वालिटेटिव्ह लॉ. काय आहे? दिस लॉ इज क्वालिटेटिव्ह लॉ आहे. म्हणजेच चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स and EMF is induced in the closed circuit. त्याचा पण qualitative law and is only indicates the characteristics of induced EMF. काय है? Characteristics of induced EMF. हे काय? फर्स्ट लॉ, फॅब्रिज फर्स्ट लॉ आहे. आता सेकंड लॉ पाहूत. सेकंड लॉ काय सांगायचं? द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. बघा, मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF produced in the coil or circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux. मॅग्नेटिक फ्लक्सचा रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स वाढला तर काय होतं? इंड्युस्ड करंट वाढतं. म्हणजेच इंड्युस्ड EMF किंवा द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF काय करतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशाला आहे? देयर इज द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. magnetic flux linked with the circuit. This law is known as quantitative. This law is quantitative आणि qualitative. क्वालिटिव्ह म्हणजेच काय आहे? फक्त निर्माण करणं. आणि किती प्रमाण निर्माण करतं हे क्वांटिटेटिव्ह सांगता येतं. आणि दिस लॉ इज क्वांटिटेटिव्ह लॉ. फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स आहे विच इज लिंक्ड विथ द कॉइल ऍट एनी इन्स्टंट. देन द इंड्युस्ड EMF. बघा, इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. हे आपण कोण सांगितलेलं आहे? फॅरेडे सेकंड लॉ मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ magnetic flux. If we combine this expression with the first law, बघा, is equal to minus d phi by dt from first law किंवा from first and second law. काय सांगता येतं? E is equal to minus d phi by dt म्हणजेच E is equal to म्हणजे दोन्ही मध्ये दिशा कशी आहे? अपोजिट आहे. आता इथं आपण काय सांगितलं? E is equal to minus d phi by dt. E म्हणजेच काय? इंड्युस्ड EMF आहे. d phi by dt म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे. दोन्ही मध्ये अपोजिट दिशा आहे. आणि इफ देर आर n टर्न्स साठी आपल्याला काय सांगता येतं? E is equal to minus n d phi dash by dt. This is also known as flux rule. याला काय म्हणायचं? फ्लक्स रूल म्हणायचं. This is a flux rule according to which EMF equal to the rate at which the magnetic flux through a conducting circuit is changing. SI unit of EMF is व्होल्ट आहे. EMF म्हणजे काय? व्होल्टेज कार्य करतो. आणि d phi by dt चं काय आहे? वेव पर सेकंड किंवा वेबर पर सेकंड. अशा प्रकारे आपण फॅरेडेज सेकंड लॉ पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण लेन्झ लॉ पाहूत.
लेंज लॉ काय सांगतं, आता इथं आपण सांगितल्याप्रमाणे E इज इक्वल टू -dφ/dt. तेच काय सांगतं, विच गिव्ह द डिरेक्शन बिटवीन EMF अँड रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. या दोन्हीची दिशा दाखवतो. त्याला आपण लेंज लॉ गिव्ह द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन ए लूप. The direction of induced current in a circuit is such that magnetic field produced by the induced current opposes the change in the magnetic flux that induces the current. म्हणजे काय आहे, the induced EMF tends, बघा काय, the induced EMF tends to set up a current, the action of which opposes the change that causes it. म्हणजे that is E is equal to किंवा E is directly proportional to dφ/dt. तिथे काय आहे, लेंज लॉ आहे. त्याच्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ लेंज लॉ. त्यातलं पहिलं अप्लिकेशन आहे मोशन ऑफ मॅग्नेट. Motion of magnet toward a loop. Consider a north pole of magnet moving towards a conducting loop as shown in figure. North pole of magnet. बघा, this is the काय आहे, नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट आहे SN. आता हे पुढं मागं केलं तर काय होतं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होतो. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या इथं त्याच्यामध्ये बघा, दिस इज द डिरेक्शन ऑफ करंट आहे. इथं काय, यंग पोल ऑफ ए मॅग्नेट. ऍज मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड द लूप ए करंट इज इंड्यूस्ड इन द करंट. बघा आता आपल्याला काय माहित आहे, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस इंड्यूस्ड EMF इन द कॉइल. आता इथं आपण जवळ आणलं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला म्हणजेच काय झालेलं आहे, करंट इज इंड्यूस्ड इन द लूप. द इंड्यूस्ड करंट इन द लूप प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक डायपोल. काय निर्माण करतं, मॅग्नेटिक डायपोल निर्माण करतं. द डायपोल इज ओरिएंटेड इन सच ए वे दॅट अपोजेस द मोशन ऑफ मॅग्नेट. काय करतं, अपोजेस द ओरिएंटेशन किंवा ओरिएंटेड इन सच ए वे दॅट इट अपोजेस द मोशन ऑफ द मॅग्नेट. मॅग्नेटच्या मोशनला अपोज करण्याचा प्रयत्न करतं. दस लूप्स नॉर्थ पोल मस्ट फेस अप्रोचिंग नॉर्थ पोल. बघा,
नॉर्थ पोलकडे नॉर्थ पोल. काय लाईक पोल का करतं, रिपेल करतात आणि अनलाईक पोल का करतं, अट्रॅक्ट करत. आपल्याला माहित आहे. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट. लाईक पोल अट्रॅक्ट, लाईक पोल रिपेल आणि अनलाईक पोल का करतं, अट्रॅक्ट करतात. नॉर्थ पोलकडे नॉर्थ पोल गेल्यामुळं का होतं, इथं रिपेल्शन होतं, रिपल्शन होतं. सो ॲज टू रिपेल इट, द कर्व राईट हँड rule of magnetic dipole or magnetic field will provide the direction of induced EMF. The induced current in the loop. The induced current in the loop will be in counter clockwise direction. कसा आहे, counter clockwise direction आहे. If the magnet is pulled away from the loop, आता लांब नेलं तर काय होतं, एक करंट विल अगेन इंड्यूस. म्हणजे काय झाला, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युस्ड ईएमएफ किंवा इंड्युस्ड करंट इन द कॉइल. आपण अवे नेला तर काय होतं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला आणि इंड्युस्ड ईएमएफ इन लूप इन सच ए वे दॅट विल हॅव द साऊथ पोल फेसिंग द retreating north pole and will oppose the retreat by attracting it. The induced current in the loop will now flow in the clockwise direction. अशा प्रकारे आपण लेंझ लॉचं काय पाहिलेलं आहे, ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे.